नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. आता आपण इतर माहिती पाहू. महर्षी कर्वे यांनी समता संघाची स्थापना 1944 साली केली. महर्षी कर्वे यांचा जन्म मुरुड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी झाला. कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव लुकिंग बॅक हे आहे. प्रश्न दुसऱ्याकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपण प्रत्येक प्रश्नापाठी जी इतर माहिती पाहतोय ती माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ती लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वसतिगृहांचा खर्च भागविण्यासाठी कोणती योजना सुरू केली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मुष्टी फंड योजना. आता आपण कर्मवीर भाऊराव पाटील आहेत यांच्याबद्दल इतर माहिती पाहू. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते व थोर शिक्षक तज्ज्ञ होते. अल्प उत्पन्न असलेल्या गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कमवा व शिका ही योजना सुरू केली. प्रश्न तिसरा, छत्रपती शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून कोणास शास्त्र जगद्गुरू म्हणून नेमले? उत्तर, सदाशिव पाटील बिनाडीकर. दिनांक होती 11 नोव्हेंबर 1920. आता आपण छत्रपती शाहू महाराजांबद्दल इतर माहिती पाहू. छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव होते यशवंत जयसिंगराव घाटगे. छत्रपती शाहू महाराजांनी 1991 साली अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली. लक्षात ठेवा, छत्रपती शाहू महाराजांनी 1991 साली अस्पृश्यांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली. शाहू महाराजांनी 1918 साली कुलकर्णी वतने नष्ट केली. प्रश्न चौथा, भावार्थ सिंधू व सुखदायक राज्यप्रकरणी निबंधाचे लेखन कोणी केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता इतर माहिती पाहू. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म 1825 साली रायगड जिल्ह्यात शेरवली येथे झाला. प्रश्न पाचवा, शिशुबोध आणि धर्मविवेचन या ग्रंथाचे लेखन कोणी केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. आता आपण इतर माहिती पाहू. 1857 मध्ये नगरमध्ये डेप्युटी कलेक्टर असताना भिल्लांच्या बंडाचा कौशल्यपूर्ण बिमोड केल्याने ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी दिली. धर्मविवेचन या ग्रंथाचे लेखन जगतवासी आर्य या टोपण नावाने लेखन केले. लक्षात ठेवा, धर्मविवेचन या ग्रंथाचे लेखन जगतवासी आर्य या टोपण नावाने लेखन केले. मोरोपंताच्या केकावली वर यशोदा पांडुरंगी या टीकेचे लेखन केले. प्रश्न 6वा, एक हिंदू या टोपण
नावाने कोणी लेखन केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळ. आता इतर माहिती पाहू. तुकाराम तात्या पडवळ हे तत्वविवेचक छापखान्याचे मालक होते. लक्षात ठेवा, तुकाराम तात्या पडवळ हे तत्वविवेचक छापखान्याचे मालक होते. प्रश्न 7. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध कोणी लिहिला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. आता आपण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दल इतर माहिती पाहू. महर्षी शिंदे यांनी 1933 साली हा ग्रंथ प्रकाशित केला. लक्षात ठेवा, महर्षी शिंदे यांनी 1933 साली हा ग्रंथ प्रकाशित केला. महर्षी शिंदे यांचा जन्म जमखिंडी इथे झाला. 1903 मध्ये आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद ॲम्स्टरडॅम येथील परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून ते हजर होते. अशा रीतीने आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. तरी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.